शामरावनगर दफनभूमीच्या जागेला विरोध करणाऱ्यांचा समस्त मुस्लिम समाजाने समाचार घेतला आहे। हे सर्व आर्थिक मलिदासाठी केलं जात असून दफनभूमीच्या जागेतही मलिदा पाहिजे असेल तर अशा मलिदा खाऊ टोळीला प्रसंगी भीक मागून मलिदाची रक्कम देऊ, त्यांनी फक्त आकडा सांगावा, मात्र समाजाच्या भावनेशी खेळू नये असा इशाराही देण्यात आला। तसेच मुस्लिम समाज जागा हस्तांतरणासाठी आक्रमक झाली असून महापालिकेने तातडीने जागेची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणीही करण्यात आली। यावेळी समस्त मुस्लिम समाज समितीचे आसिफ बावा, जब्बार बारसकर, अयूब बारगीर, युनुस महात, कय्यूम पटवेगार, अकबर शेख, राजू पखाली, सलीम पन्हाळकर, इम्तियाज भालदार, इरफान शिकलगार, अशफाक शेख, शकील मुल्ला, सुहेल बलबंड, समीर मालगावे, ताजुद्दीन शेख, तोहीद फकीर, मुन्ना शेख, समीर मोमीन, उमर गवंडी आदींसह समाज बांधव उपस्थित होते। शामरावनगर दफनभूमीचा विषय जाणून बुजून रखडण्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भाषा करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। 30 वर्षापूर्वी मुस्लिम समाजासाठी शामरावनगरच्या परिसरामध्ये कब्रस्तानची जागा मंजूर करण्यात आली। तेव्हापासून ऐन प्रकारे ही दफनभूमी आजपर्यंत मुस्लिम समाजाला मिळाली नाही। दलाल कन्स्ट्रक्शननं याच जागेला आरक्षित म्हणून आराखड्यामध्ये मंजुरी दिली। 2005 सालापासून या दफनभूमीची जागा संपादन करण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर आजपर्यंत त्याच्यावरती कुणीही भाष्य केले नाही। मात्र मागील 5 वर्षांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होती। आता मुस्लिम समाजाला जागा 100% मिळणार अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर पुतण्या मावशीचं प्रेम आल्यासारखं काही लोकांनी मुस्लिम समाजावरती प्रेम दाखवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी ती जागा योग्य नाही, त्या जागामध्ये प्रेताची विटंबना होणार, ती जागा कशासाठी, अशा प्रकारची भाषा वापरून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला। खरं पाहता त्यांचं प्रेम हे पुतण्या मावशीचं प्रेम आहे, त्यांना आमच्या प्रेताच्या विटंबनेची काही देणं घेणं नाही। तसं जर असतं तर कर्नाळ रस्त्याची जी आमची कब्रस्तान आहे ते महापालिकेच्या महापूर येण्याच्या पहिला 32 पुरापर्यंत जरी पाणी आलं तर कर्नाळ रस्त्याची जी दफनभूमी आहे त्या दफनभूमीमध्ये पाणी घुसतं, तिथं आमच्या कुठल्या प्रेताची विटंबना होत नाही। मग तो आता 40-45 फूट पाणी आलं तरी ती त्या जागेमध्ये पाणी येणार नाही, तर अशा ठिकाणी आता आमच्या प्रेताची विटंबना होणार अशी भाषा वापरून लोकांमध्ये गैरसमज निर्माणाचा प्रयत्न केला जातो। वास्तविकता हे सर्व जे आहे ते आर्थिक कारणातून चाललेलं काम आहे आणि त्यासाठी आमच्या समाजाचा एक गद्दार पण त्यामध्ये आता सामील झालेला आहे। त्यांचा उद्योगच आहे आम्हाला काय मिळतं आणि आम्हाला काय मिळायला पाहिजे एवढ्यासाठी या पद्धतीचं ऑब्जेक्शन नाही। तर तुम्हाला यासाठी या लोकांनी या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा वापरून लोकांमध्ये गैरसमज निर्माणाचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आज आम्ही आयुक्ताला येऊन स्पष्ट भाषेमध्ये निवेदन दिलं, त्यांना विनंती केली की 30 वर्षापासून पडलेला प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून देण्यात यावा। मुस्लिम समाजाचं कुठलंही आमचं ऑब्जेक्शन नाही, मुस्लिम समाजाला तिथं होणारा विटंबनेचं बी काही देणं घेणं नाही, का तर तिथं विटंबना होणारच नाही। हा त्या जागेला थोडं बहुत डेव्हलपमेंट करायची जरूर आहे, त्यासाठी प्रशासन पण सज्ज आहे आणि मुस्लिम समाज बी त्याच्यासाठी पूर्ण सक्षम आहे। फक्त ती जागा लवकरात लवकर आम्हाला मिळावी यासाठी आता आम्ही प्रयत्न केला। आणि असे किती जरी लोक येऊन त्याला खो घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही कुणाला भीक घालणार नाही। पुढील भूमिका अशी राहील, आता येत्या 2 महिन्यामध्ये अगर हे जर प्रक्रिया पूर्ण जर नाही झाली तर कब्रस्तान शामरावनगर एरियामध्ये जी बी मयत होईल ते मयत घेऊन एक तर आम्ही महापालिकेच्या दारात येऊन दफन करण्याचा प्रयत्न करू, किंवा जागा संपादित असो अगर नसो सदर आरक्षित जागेवरती येऊन आम्ही त्याचं दफनविधी पूर्ण करू, ही आमची भूमिका राहील।